नमस्कार मुलांना, एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 5वी या सुरंगी पाठ्यपुस्तकातील आज आपण पाठ वाचणार आहोत. तर सुरू करूया. राजूची करामत. रात्रीचे 8 वाजले होते. बाहेर खूप अंधार होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे राजूचे बाबा बाहेरच खाटेवर झोपले होते. राजू मात्र त्याच्या खोलीत बसला होता. त्याच्या किरणमानाने काही शास्त्रीय गॅजेट्स पाठवली होती. त्याचीच पाहणी तो करीत होता. अक्का, आई ही लवकरच झोपल्या होत्या. कंसाई गावात कमालीची शांतता होती. तेवढ्यात गावात हालचाल सुरू झाली. लोक रस्त्यावर चौकात पळत होते. परशा धावत धावत राजूच्या घरी आला. राजूच्या बाबांना उठवत तो म्हणाला, काका काका उठा, दिनूच्या घराला आग लागली आहे. राजूचे बाबा म्हणाले, काय घराला आग लागली? चल, आपल्याला गेलं पाहिजे. परशा म्हणाला, राजूला बरोबर घेऊया. ऐन संकटाच्या वेळी तो चांगले उपाय सुचवतो. राजूने त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. त्याने लगेच ही बातमी घरातल्या मंडळींना जागे करून सांगितली. राजू लगेच बाहेर आला. आई, बाबा, अक्का पण त्यांच्याबरोबर निघाल्या. दिनूच्या घराला आग लागली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सरपंच रामभाऊ यांनी अग्निशमन दलाला कळवले होते. मात्र त्यांना गावात पोहोचायला किमान 1 तासाचा अवधी लागणार होता. तोपर्यंत आगीला रोखण्यासाठी गावकरी एकत्र आले. चौकीच्या विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू झाला. राजूचे मित्र रमेश, सुरेश, संजयही हांडे घेऊन हजर झाले होते. राजू निश्चयाने म्हणाला, रमेश, चला, आपल्याला गाव वाचवायला हवं. सुरेश, संजय, परशा, राजू सोबत निघाले. राजू व बाबांनी पाहिले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. ज्वाला आसमंतात जात होत्या. वाऱ्याचा वेग वाढल्याने त्याची झळ दुसऱ्या घरापर्यंत जात होती. सरपंच भाऊ व पोलीस पाटील हरिभाऊ हतबल झाले होते. राजू वयाने लहान असला तरी काहीतरी शक्कल लढवील याची सर्वांना खात्री होती. हरिभाऊ म्हणाले, आग कशी आटोक्यात आणायची, काय करायचे ते सुचत नाही. राजू बाळा, काय करायचं तूच सांग. ही आग लवकरच साऱ्या गावात पसरेल. रमेश आशेने म्हणाला. राजू, तुलाच काहीतरी करावे लागेल. राजू विचार करीत होता. तिकडे आई, बाबा, अक्का तसेच गावकरी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. पण आग जास्तच फोफावताना दिसत होती. दिनूच्या घराशेजारचे कुटुंब सामान घेऊन घरातून बाहेर निघाले होते. त्यांना राजूची टीमही मदत करीत होती. अशा परिस्थितीत राजू म्हणाला, आग आणि वारा एकच वेळी जोर धरीत आहे. आपल्याला शास्त्रीय पद्धतीने आग आटोक्यात आणावी लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. 2च घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड आग विझवण्यासाठी महत्त्वाचा असतो. पण आता कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे नाही. पाण्याच्या थेंबाथेंबाचा वापर आपण खुबीने करू शकतो. तुम्ही सर्वांनी आगीच्या मूळ स्रोतावर पाण्याचा फवारा मारा. राजू पुढे आला व निर्देश करीत सांगितले, या इथे पाण्याचा मारा करा. वाऱ्यावर ओघ पूर्वेकडे आहे. तो आग थांबवेल. चला, लवकर कामाला लागा. राजूचा आदेश मिळताच सर्वजण त्या दिशेने पाण्याचा मारा करू लागले. राजूचे हे शास्त्रीय कौशल्य होते. सर्व जण एकजुटीने प्रयत्न करीत होते. राजू अजूनही विचारातच होता. अजून त्याला काहीतरी करायचे होते. रमेश, सुरेश, कुसुम, परशा, अक्का त्याच्या भोवतीच होते. राजूने मोबाईल काढला आणि गुगल केले. त्याचे डोळे चमकले. त्याला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. तो आवेगाने म्हणाला, रमेश, सुरेश, परशा, बादली घ्या आणि माझ्यासोबत नाल्याकडे चला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण आता वेळ नव्हती. सर्वांनी बादल्या हातात घेतल्या आणि नाल्याकडे पळू लागले. राजू म्हणाला, परशा, ही रेती सर्वांनी आपापल्या बादलीत भरा. याचाच मारा आपण आगीवर करू. या रेतीमुळे आगीला सहाय्य करणाऱ्या
ऑक्सिजन वायूचा पुरवठा बंद होईल. आग लवकर नियंत्रणात येईल. चला लवकर कामाला लागा. राजू ही रेती भरू लागला. सर्वांनी बादलीत रेती भरल्यानंतर आगीकडे धाव घेतली. त्यांनी रेतीचा मारा आगीवर केला. राजू इतर गावकऱ्यांना म्हणाला, निम्म्या लोकांनी रेतीचा मारा करा. आग लागलीच आटोक्यात येईल. चला लवकर. बरेच गावकरी नाल्याकडे धावू लागले. रेती भरून आगीवर मारा करू लागले. आग लागलीच नियंत्रणाखाली आली. तोपर्यंत 3 घरांचे नुकसान झाले होते. आग शांत झाली होती. फक्त आता धुराडा उडत होता. सरपंच रामभाऊ, पोलीस पाटील हरिभाऊ, गुरुजी आणि गावकरी राजूच्या करामतीने आश्चर्यचकित झाले होते. रामभाऊ पुढे येत म्हणाले, राजू बाळ, इकडे ये. हे कसं काय केलंस? हरिभाऊंनी विचारले. तू अशा वेळी किती स्थिर राहून विचार करतोस? ही रेतीची कल्पना कशी सुचली सांग ना. काका, विज्ञान हा माझा आवडता विषय आहे. तसेच मी माझ्या किरण मामाकडूनही हे शिकलो आहे. ज्या वेगाने आग वाढत होती त्यावर फक्त पाणी हा उपाय नव्हता. मी गुगलचा आधार घेतला. तिथे मला शास्त्रीय कारण सापडले. आग नियंत्रण करायची असेल तर त्याच्या भोवतालचा ऑक्सिजन सोडायला हवा. हे फक्त कार्बन डायऑक्साईडने शक्य होते. त्यासाठी आपण रेतीचा वापर केला म्हणून आग लवकर नियंत्रणात आली. शाब्बास बेटा, तुझ्यामुळे मोठे नुकसान टळले. असे म्हणून पोलीस पाटील हरिभाऊंनी राजूला कवेत घेतलं. राजू म्हणाला, काका, मीच नाही तर माझे सवंगडी रमेश, सुरेश, कुसुम, परशा, अक्का यांचाही मोठा सहभाग आहे. हे यश सर्वांचेच आहे. कारण प्रत्येक गावकरी ही तळमळीने काम करीत होता. मुख्य म्हणजे हे विज्ञानामुळे शक्य झाले. सर्वजण राजूचे कौतुक करीत होते. टाळ्यांचा एकच गजर होत होता. राजूच्या आईबाबांचा ऊर अभिमानाने भरून आला. लेखक डॉ. संजय ढोले. अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.